अंबादास दानवे मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि रामभक्त या कार्यक्रमाला येतील. वातावरण भारावून गेले आहे. आमचा संदेश खालच्या स्तरापर्यंत पोहोचला आहे. श्रीराम रक्षा महाआरतीचा संदेश आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणामध्ये अनेकांचा समावेश आहे. मात्र मत रामाच्या नावावर मागता आणि जनतेचा श्रद्धेचा अपमान करता. नवनीत राणा या चिल्लर विषयावर मला बोलायचे नाही. नवनीत राणाची तेवढी समज नाही. आम्हाला प्रत्येक लोकांना निमंत्रण देत बसायचे नाही. शिंदे पवार यांना दिलं का हा प्रश्न नाही. त्यांचा पक्ष शिंदे हा भाजप आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना दिला आहे. नाही पण मासिक हा श्रीराम रक्षा महाआरती ही आणि श्रीराम रक्षा श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणाची भूमिका तसं समस्त हिंदू बांधवांची होती. त्याच्यात संघाचा पुढाकार होता आणि मग सगळे आमच्यासारखे हिंदुत्वादी विचाराचे सगळे लोक संघटनेचे व्यक्तिगत विचाराचे या श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणाच्या आंदोलनात सहभागी झाले. आज नाही, 1988-89 पासून ज्यावेळेस गावोगाव विटा म्हणजे ज्याला शिलापूजन म्हणता येईल, वेगवेगळ्या पद्धतीने यात्रा निघाल्या, गावागावातून विटा आल्या, मग नंतर निधी संकलन झालं, गावागावातून केलं, आम्ही पण केलं, सगळ्यांनी केलं. कारण तो शेवटी भावनेचा विषय, भक्तीचा विषय, श्रद्धेचा विषय. आणि नंतर ज्या पद्धतीनं रामाच्या मंदिरावरच डल्ला मारण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला आहे. मत तुम्ही रामाच्या नावावर मागता, लोकांना रामाच्या नावावर भुलवता आणि याच रामाच्या मंदिरात तुम्ही जनतेच्या श्रद्धेचा अपमान करता. याचा अर्थ तुम्ही रामाचा वापर राजकारणासाठी करता. आता शिवसेना हे करू इच्छित नाही. शिवसेनाची भूमिका रामाच्या मंदिराविषयी शिवसेना प्रमुखांनी सुद्धा आणि नंतर पक्षप्रमुखांनी सुद्धा अतिशय स्पष्टपणे सांगितली. हीच भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललो. म्हणून आज रामरक्षा म्हणजे काही जणांना वाटतं रामरक्षा म्हणजे ते वाचायचं पोथी, ठीक आहे, ज्याला वाचायचं ते वाचतील. रामरक्षा म्हणजे सिक्युरिटी म्हणजे आज रामच सुरक्षित झालेला आहे या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामुळे. आणि म्हणून श्रीराम रक्षा ही भूमिका शिवसेनेने घेतली. नवनीत राणा यांनी जे होर्डिंग लावलेलं आहे की अभिमानाची शिक्षा अहंकाराची शिक्षा मिळाली आहे आणि आता तुम्हाला रामरक्षा आठवली का, म्हणजे दिवस काय प्रयत्न केला आणि त्या खरं तर तिकडे अमरावतीत कार्यक्रम सुद्धा घेतात. नवनीत राणा या चिल्लर विषयावर मला काहीच बोलायचं. हा विषय वेगळा आहे. नवनीत राणांची तेवढी समज नाही. बस. तुम्ही हिंदुत्ववादी विचारांच्या सर्वांना बोलवलेला, तुम्ही यामध्ये एकनाथ शिंदेना बोलवलेला आहे का? ते देखील या ह्याच्यात होते हिंदुत्ववादी विचार. आम्हाला काय प्रत्येक लोकांना निमंत्रण देत नाही बसायचा. एक संदेश असतो, प्रतिकात्मकता असते, ती जपलेली. उद्या शिंदेला दिलं का, पवारला दिलं का तुम्ही विचारत असाल. त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी ना, त्याच्या मुख्यमंत्र्याला दिलं.